जर आपण बघितलं तरी सीझनल म्हणून काहीच राहिलं नाही. आता ॲटलीस्ट मला असं वाटायचं की आंबा हा तरी सीझनल आहे. ओके. आता आपला रत्नागिरीचा हापूस आपण अख्खं वर्षभर खातो. एक्झॅक्टली. माइंडच्या बाबतीत असं होतं की आता हे जे ॲडव्हर्टायझिंग पण करतात ना, की 100% ऑरेंज हां. त्यामध्ये ते लेबल लिहितात की म्हणजे ओन्ली फॉर की लेबलिंगमध्ये आणि पॅकेटच्या आतमध्ये काय ह्याच्यात खूप फरक आहे. आजकाल आपण बघतो की आजूबाजूला अन्नामध्ये भेसळ खूप वाढलेली आहे. त्यामुळे अनेक जणांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत आहेत आणि ह्याच विषयावर आज आपण पॉडकास्ट आपला घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला गाईड करण्यासाठी आपल्या आजचे गेस्ट आहेत. नमस्कार, माझे नाव मुक्ता आहे. मी न्यूट्रिशनिस्ट, योगा टीचर आणि लाईफ कोच आहे. आणि आता एक मस्त मुद्दा मांडलात मॅडम तुम्ही की तुमच्यासाठी फूड म्हणजे मेडिसिन आहे. तर मग ह्या हेल्दी गोष्टी ज्या आपल्याला सांगितलं जातात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या हेल्दी सांगतात पण ॲक्च्युअलमध्ये बऱ्याच अनहेल्दी आहेत तुमच्या शरीरासाठी? जे घरात बनवलेले फ्राईड स्नॅक्स इन दी एंड आर लोअर इन कॅलरी दॅन युअर कुकी. तांदूळ धुतो किंवा डाळी धुतो त्याच्यावरती एक व्हाईट लेअर आपली जमून येते आणि जर थोडंसंही पाणी तुम्ही प्रेशरमध्ये उघडलं तर ते एकदम असं फोम बनून येतो त्याच्यावर. तर तो जो फोम आहे दॅट इज अन्न हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि आजकाल आपण बघतोच की आजूबाजूला अन्नामध्ये भेसळ खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक जणांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत आहेत आणि ह्याच विषयावर आज आपण पॉडकास्ट आपला घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला गाईड करण्यासाठी आपल्या आजच्या गेस्ट आहेत. तर मॅडम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्कार, माझे नाव मुक्ता आहे आणि मी न्यूट्रिशनिस्ट, योगा टीचर आणि लाईफ कोच आहे. माझी स्वतःची कंपनी आहे, इट इज कॉल्ड ईट राईट. आणि माझ्यासाठी कॉन्सेप्ट हा आहे की फूड म्हणजे मेडिसन. कारण की तुम्ही त्याला जेव्हा एका बरोबर प्रमाणात घेता किंवा त्याला जसं खायचं आहे त्याला एकदम त्याच्या क्लोज टू युअर ट्रेडिशनल रूट्समध्ये तुम्ही त्याला वापर करता डे टू डे लाईफमध्ये, तर मग देन इट वर्क्स ॲज अ मेडिसिन फॉर यू. तर हे माझं पर्सनल बिलीफ आहे आणि ह्याच्यावरच माझे सगळ्या क्लायंट्सचं न्यूट्रिशन वगैरे सगळं स्ट्रक्चर होते. सो दॅट इज अबाउट मी. मस्त. आणि आता एक मस्त मुद्दा मांडलात मॅडम तुम्ही की तुमच्यासाठी फूड म्हणजे मेडिसिन आहे. तर आधी मी पण एका फार्मा कंपनीमध्ये काम करायचो. तर तिथे मेडिसिन्सला ना भयानक इम्पॉर्टंट देतात फार्मा कंपनीजमध्ये. चुकीचं नाही चालवत. हां. डेट नाही चुकले पाहिजे, प्रिस्क्रिप्शन त्यांचे आहे त्यामध्ये कंटेंट तो चुकला नाही पाहिजे, हे सगळं असतं. पण आता आपल्याकडे म्हणजे बॉडीज आहेत की चेक करतात, पण त्या झाल्यानंतर एखादं फूड बाहेर आल्यानंतर पण लोक त्यात भेसळ करतात. दुधात पाणी टाकणं वगैरे हे तर कॉमन गोष्ट झाली. पण जसे की केळी जी आहेत किंवा फळं आहेत त्यांना पिकवणे असेल काय ह्याच्यावर कोण कंट्रोल काय समजत नाही. हे होण्याचं कारण काय आहे मेन? तर एक तर डिमांड अँड सप्लाय आहे. एक ॲज अ कम्युनिटी आपण खूप जास्त ओव्हर कन्झम्शन मोडमध्ये गेलो आहे आणि ओव्हर कन्झम्शन करताना व्हॉट हॅपन्स इज आपण बल्कमध्ये बाय करतो. तर ॲक्च्युली डिमांड आपण इतकी वाढवली आहे की तिथून सप्लाय करण्यासाठी द प्रेशर इज ऑन देम अँड देन बिकॉज कारण की ते इतकं लवकर तर काय पीक होणार नाही, तर मग ते आर्टिफिशियल तुम्ही इदर यू स्प्रे इट विथ सम केमिकल की ते पिकून येईल, तर त्याचा तुम्हाला सप्लाय नेव्हर एंडिंग राहील. जर आपण बघितलं तरी सीझनल म्हणून काहीच राहिलं नाही. आता ॲटलीस्ट मला असं वाटायचं की आंबा हा तरी सीझनल आहे. पण मी आता मला वाटते 1-1.5 वर्षापासून बघून राहिली आंबा थ्रू आउट मिळतो आहे आणि कैरी तर खास मिळूनच राहिली आहे. बरोबर. सो त्याचा डिमांड आपण क्रिएट केला आहे आणि तो क्रिएट आपण केला आहे तर ती सप्लाय पण होऊन राहिली आहे. अँड देन अगेन जिथे म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट पण इतका झाला आहे की आपण आपलं जे मेन पीक आहे ते आपण बाहेर एक्सपोर्ट करतो आहे, तिथून इथे घेऊन येतो आहे. त्याचं प्रिझर्वेशन, त्याच्यासाठी तुम्ही काय केमिकल वापरता किंवा काय प्रोसेस वापरता, ते सगळं इन द एंड ॲज अ कन्झ्युमर आपण घेतो आहे. तो आय थिंक फर्स्ट मिस्टेक दॅट ॲज अ कम्युनिटी जे आपण बनवलं आहे ते हेच आहे की खूप जास्त डिमांड केलं आहे बिकॉज तितकं कन्झ्युमही नाही होत. म्हणजे पुष्कळ वेळा माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते जेव्हा डाएट प्रोग्राम घेतात माझ्याकडून, तर त्यांचं फर्स्ट फीडबॅक हा असतो की आमचा राशनचा खर्च कमी झाला आहे. नॉट बिकॉज की ते कमी खातात आहे, ते त्यांचा एक हे फीडबॅक असतो की इतकं जेवण आम्ही खाऊच नाही शकत आहे, तुम्ही इतकं दिलं आहे, इतकं तर आम्ही रोज जेवत नाही. पण तरी त्यांचा खर्च कमी झाला आहे बिकॉज यू आर नॉट ओव्हर बाईंग. तुम्ही फ्रूट्स बाय केले ते तिथेच घरी तर तुम्ही घेऊन येतात,
तुम्ही खाऊन राहिलाय का तेवढं? इवन म्हणजे हे तर आपण कोविडच्या वेळी बघितलं, हे तर गव्हर्नमेंटला तेव्हा त्यावेळी सांगावं लागलं की इतकं होर्डिंग तुम्ही करू नका. सो ॲज फॅमिलीज एक खूप जास्त आपण देर इज जस्ट अ ट्रेंड ऑफ बाईंग अननेसेसरी, खूप जास्त. म्हणजे तुम्ही ते खाणार आहे, नाही खाणार आहे, काय करणार आहे, इम्पल्सिव्ह बाईंग ज्याला म्हणतात, ते खूप वाढलं आहे. तुम्ही एक लिस्ट बनवून सुपरमार्केटमध्ये जा किंवा तुम्ही एक लिस्ट बनवून इन्स्टामार्ट म्हणा, ब्लिंकिट म्हणा, त्याच्यावर शॉप करा. यू विल सी की यू विल स्टार्ट बाईंग ओनली व्हॉट यू नीड. पण तुम्ही रँडमली स्क्रोल करत गेला, मी स्ट्रॉबेरी पण टाकली, मी ब्लूबेरी पण टाकली, मी मस्कमेलन पण टाकलं, मी आवकाडो पण टाकलं, ड्रॅगन फ्रूट पण टाकलं. जस्ट मला हे काय ट्राय करूया की काय फळ आहे. सो इतकं तुम्ही टाकलं सगळं बास्केटमध्ये, ते घेतलंही आणि ते तेवढं कन्झ्युम तर होणार नाहीये. मग ते काय, ते वेस्टच जाणार आहे. सो आपण डिमांड करायची थांबवत नाहीये, ते त्यांचा सप्लाय द्यायचं थांबवत नाहीये. कुठे ना कुठे तर तुम्हाला तो प्रोसेस मग आर्टिफिशियल करावाच लागणार आहे ना. बरोबर. सो दॅट इज वेअर इट इज ऑल स्टार्टिंग ऑर स्टेमिंग फ्रॉम. आणि त्याचा मग ऑब्विसली बॉडीवर परिणाम होणारच. इट इज नॉट पॉसिबल की नाही होणार. समवेअर वी आर रेस्पॉन्सिबल फॉर इट. ठीक आहे, सप्लाय तर वाढते, पण आता ठीक आहे मी करेल, तुम्ही कराल, पण आपली 75% किंवा 70% अशी ऑडियन्स आहे की ते तरी बाय करत राहणार. मग ते जोपर्यंत लाईनवर येत नाहीयेत, मग तोपर्यंत आपण काय करायचं? आपण ते अडल्ट्रेटेड फूडच घ्यायचं का? तर आपण कसं करायचं मग? सो अडल्ट्रेटेड फूड घ्यायची आवश्यकता नाहीये. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज की ट्राय अँड बाय फ्रूट्स विच आर सीझनल और ट्राय अँड बाय व्हेजिटेबल्स विच आर सीझनल. एक तर ते नेहमी लक्षात घ्या की ठीक आहे, तुम्हाला तिथे दिसतं आहे, पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना, की ते तुमच्या घरात येत आहे की नाही, तुमच्या पोटात ते जात आहे की नाही. तर सगळ्यात पहिले तो कंट्रोल स्वतःवर आणायचा आहे की आपण सीझनलच घेणार. जसं पालकाची भाजी, आता ही रेनी सीझनची नाही आहे, हे बेस्ट तुम्हाला विंटरमध्ये मिळणार. विंटरमध्ये घ्या ना तुम्ही, सगळ्या हिरव्या भाज्या घ्या, स्टिक टू इट. समरमध्ये जे वॉटर व्हेजिटेबल्स म्हणतो आपण किंवा ज्याच्यात वॉटर कंटेंट हाई आहे, फायबर कंटेंट हाई आहे, जसं दुधी झाला, तुरई झाली, किंवा इवन जे वॉटरमेलनचा जो स्किन असतो त्याचा हिरवा पोर्शन जर तुम्ही काढला आणि फक्त त्याचा जो व्हाईट पार्ट आहे त्याचीही भाजी बनते आणि खूप छान बनते अँड व्हेरी व्हेरी नरिशिंग आणि एक्सिलेंट फॉर BP पेशंट्स. तर तुम्ही त्याची भाजी बनवा. सो स्टिक टू सीझनल, काहीही असू दे, तुम्ही सीझनल स्टिक करा. सेकंड, जे ग्रेन्स वगैरे असतात, तर जसं आपण तांदूळ धुतो किंवा डाळी धुतो, त्याच्यावरती एक व्हाईट लेअर आपली जमून येते आणि जर थोडंसंही पाणी तुम्ही प्रेशरमध्ये उघडलं तर ते एकदम असं फोम बनून येतो त्याच्यावर. बरोबर. तर तो जो फोम आहे दॅट इज इदर मार्बल डस्ट ऑर सम टॅल्क डस्ट विच इज ॲडेड सो दॅट द वेट ऑफ द एंटायर प्रॉडक्ट ते वरती जातं. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, फर्स्ट थोडासा पेशन्स ठेवावा लागणार किचनमध्ये की त्याला स्वच्छ तुम्ही धुवून घ्या. ॲटलिस्ट रन इट मल्टिपल टाइम्स इन वॉटर, ताकी ते सगळं निघून जाऊ दे. आणि मग त्याला तुम्ही सोक करा सो दॅट त्याच्यात जेवढेही फायटेट ऑक्सिलेट आहे, जे तुम्हाला इनडायजेशन, ब्लोटिंग किंवा डाळी खाल्ल्यानंतर जे अनइझीनेस होतं ते नाही होणार. सो अगेन तेही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहे. अँड थर्ड अँड फॉरमोस्ट थिंग, जे म्हणजे पॅकेज्ड फूड आपण म्हणतो, थोडंसं लेबल वाचा. ट्राय अँड बाय थिंग्स ज्याच्यात म्हणजे खूप जास्त क्लेम्स नाही आहेत. कारण की जसंच तुम्ही फॅट फ्री म्हणता, ठीक आहे, ते फॅट फ्री असेल, पण त्याच्या देन तो फॅट कॉम्पन्सेट करायला त्याच्यात काय टाकलंय, काही ना काहीतरी टाकलंय ना. तर ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की फॅट फ्री इज नॉट नेसेसरी. तुम्ही नॉर्मल घ्या किंवा शुगर फ्री ही नेसेसरी नाही आहे. तुम्ही एक नॉर्मल पाकिट, नॉर्मल बिस्किट, नॉर्मल हे घ्या आणि त्याला प्रमाणात खा. दॅट इज द मोस्ट सेफेस्ट थिंग. कारण की मिक्सिंग सगळ्यामध्ये आहे, पण तो कंट्रोल की तुमच्या बॉडीमध्ये किती जातो आहे ते आपल्या हातात आहे. सो ते तिथे यू हॅव टू बी स्मार्ट. बरोबर. पण आता मग तुम्ही सांगितलं की काय घ्यायला पाहिजे, म्हणजे उन्हाळ्यात मी कलिंगड घ्यायला पाहिजे, दुधी कधी घ्यायला पाहिजे, हिवाळ्यामध्ये किंवा रेनी सीझन पालेभाज्या घ्यायला पाहिजे. मग असं काय आहे की तुम्ही कॉमनली बघता, तुम्ही म्हटलं की तुम्हाला आंबा सगळं दिसतो, तशा कुठल्या भाज्या आहेत का की अरे ही भाजी उन्हाळ्यात कशी काय दिसते, ही भाजी हिवाळ्यात कशी काय दिसते, तशा मला स्पेसिफिक सांगू शकता की ह्या भाज्या उन्हाळ्यात तुम्ही घेऊ नका किंवा ह्या हिवाळ्यात तुम्ही घेऊ नका असं?
सो आय थिंक सगळ्यात कॉमन जे मी बघितलं आहे इज फुलगोबी. ही आजकाल सगळीकडेच दिसते आणि थ्रू आउट सीझन दिसून राहिली आहे. अँड ॲक्च्युली त्याचा सीझन विंटर आहे. ओके. सो विंटर व्हेजिटेबल्स जे आहे म्हणजे गाजर, गोबी किंवा पत्तागोबी म्हणा. पत्तागोबी तसं थ्रू आउट सीझन मिळते आपल्याला, पण जी क्वालिटी आहे ती थोडी बहुत डिफर होतेच होते. तर विंटर व्हेजिटेबल्स मला वाटते हे खूप एक्सटेंड झाले आहेत, बोथ टुवर्ड्स रेनी ऑल्सो अँड टुवर्ड्स. आणि पावसाळ्यात त्याचा सगळ्यात मोठा नुकसान म्हणा किंवा रिस्क इज इन्फेक्शन. कारण की त्याच्यात किडे वगैरे बसू शकतात. तुम्ही त्याला नीट धुतलं नाही, नीट त्याला बघितलं नाही, त्याला नीट निवडलं नाही, तर दॅट इज गोइंग टू गो इन युअर स्टमक अँड कॉज अ लॉट ऑफ स्टमक डिस्कम्फर्ट. आणि रेनी सीझनमध्ये हे आपण बघतोच की पोट खराब कसंही होतंच. तर ह्याच्यासाठीच होतं, कारण की ते म्हणजे काही ना काही त्याच्यात किडे वगैरे सगळे येतातच रेनी सीझनचे. इट इज व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. इट इज रिस्की. तर रिस्क आपण स्वतःच वाढवतोय. तर सीझनल व्हेजिटेबल्स स्पेसिफिकली मला वाटते विंटर व्हेजिटेबल्सच असे आहेत जे पालेभाज्या म्हणा आपल्याला रेनी सीझनमध्ये मिळतातच आणि त्याच्यात पुष्कळदा किडे येतात. आणि एक हेही आहे की तुम्ही इंडियामध्ये कोणत्या रिजनमध्ये आहे. जसं देहरादूनमध्ये जेव्हा मी राहिले होते, तर देहरादून तरीही मला असं वाटतं की पुष्कळ ते सीझनलच त्यांच्याकडे प्रोड्यूस येतो आणि राहतो. तुम्ही जर पालेभाज्या रेनीमध्ये तिथे घ्यायला जाल, तुम्हाला खूप रेअरली भेटतील ते, नाहीच भेटणार तुम्हाला बेसिक तिथे. आणि तो जेव्हा गाजरही तुम्हाला देईल रेनीमध्ये, तर त्या गाजरावर इतकी मोठी मोठी अशी लेयर असते मातीची, तर ते तुम्ही घेणार सुद्धा नाही. सगळे एकदम एक्झॅक्टली. तर ते तसेच येतात ते तिथे मार्केटमध्ये भाजी इथे. तर आय थिंक देहरादून तरीही जितक्या जागांमध्ये मी बघितलं आहे ते त्यांचा रेनीचा सेपरेट असतो, विंटरचा सेपरेट असतो आणि समरमध्ये त्यांचा स्टॉक सेपरेट असतो. हे मी खूप बघितलं आहे म्हणजे. आणि इतकं पर्टिक्युलर आहे त्यांचं ते सीझनल प्रोड्यूस. लिची तुम्हाला 2 महिन्याच्या 1 दिवस नंतर नाही मिळणार. नाही म्हणजे नाही मिळणार, ती 2 महिनेच तुम्हाला मिळणार. ती तुम्ही मग कुठेही शोधा, ती अजिबात तिथे भेटणारच नाही. ती आपला रत्नागिरीचा हापूस आपण अख्खं वर्षभर खातो. एक्झॅक्टली. सो दॅट आय थिंक आय रिअली अप्रिशिएट अबाउट देहरादून. एक ते आहे. दुसरं, आता जसं मी हैदराबादमध्ये पण राहिले, हैदराबादमध्ये मला वाटते क्लायमेट तसं आहे, खूप कंड्युसिव्ह आहे की तुम्हाला पुष्कळ भाज्या थ्रू आउट द इयर मिळतात. आणि हे आधीपासून आहे. म्हणजे मी लहानपणापासून जेव्हा एवढं सगळं ग्लोबलायझेशन होतं, इंडस्ट्रियलायझेशन होतं, तर तेव्हापासूनचं बघते की यू गेट नियरली ऑल व्हेजिटेबल्स थ्रू आउट द इयर. कारण की पाऊस जास्त पडत नाही किंवा आत्ता तर ठीक आहे, उन्हाळा खूप स्ट्रॉंग झाला आहे, पण आधी एवढा नव्हता. सो भाज्या कमी व्हायच्या किंवा त्यांची क्वालिटी कमी व्हायची, पण मिळायचं सगळंच. सो इट इज ऑल्सो आय थिंक क्लायमेट वाईज ऑल्सो की तुम्हाला थोडंसं अवेअर व्हावं लागणार की काय आधी यायचं. जर आपण फक्त इतकंच बघितलं की आपल्या लहानपणामध्ये आपण कसं खाल्लं किंवा आपल्याकडे काय प्रोड्यूस होतं, तेवढंही लक्षात घेतलं तरी यू आर सेफ विथ युअर सीझनल बायफर्केशन. बरोबर. पण आता हे ॲडल्ट्रेशन जेव्हा म्हणतो, तर अजून एक होतं ना की एक हे तर अन्नाच्या बाबतीत होत आहेच, पण माइंडच्या बाबतीत असं होतं की हे जे ॲडव्हर्टायझिंग पण करतात ना की 100% ऑरेंज, म्हणजे लेबल लिहितात की म्हणजे ओनली फॉर मार्केटिंग पर्पज. पण आपल्याला बघताना दिसतं की 100% ऑरेंज, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं फूड असणार आहे, फूड ह्याच्याने बनलेले, फ्रुट्सने बनलेलं आहे. तर मग ह्या हेल्दी गोष्टी ज्या आपल्याला सांगितलं जातात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या हेल्दी सांगतात पण ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच अनहेल्दी आहेत तुमच्या शरीरासाठी? ओके. सो ॲज लॉंग एज वी आर टॉकिंग ओनली अबाउट पॅकेज्ड इंडस्ट्री, तर पॅकेज्ड इंडस्ट्रीमध्ये हे असतं की लेबलिंगमध्ये आणि पॅकेटच्या आतमध्ये काय ह्याच्यात खूप फरक आहे. सो बेक्ड नॉट फ्राईड, ओके, फॅट फ्री, शुगर फ्री, 100% ज्यूस. ओके. सो दीज आर ऑल द कॉमन फ्रेजेस. आणि बेक्ड नॉट फ्राईड, बेक्डमध्ये तुम्ही काय घालता, यू आर पुटिंग सम फॉर्म ऑफ फॅट. इतकंच आहे की तुम्ही ते तळलं नाही आहे, कारण की तुम्ही लेबल जर बघाल ना फ्राईड आणि बेक्डचं, तर टोटल कॅलरी सेम असतील तिथे. अमाऊंट ऑफ फॅट युज्ड इन बेकिंग अँड फ्राईंग तेही सेमच असेल तिथे. खूप मायन्यूट फरक असतो.
पण ते फक्त आपलं थॉट प्रोसेस आहे की हे बेक झालंय म्हणून हे हेल्दी आहे, हे फ्राईड आहे म्हणून हे अनहेल्दी आहे. तर हे आपली मेंटल कंडिशनिंग आहे. दुसरं, ज्युसेसमध्ये जर आपण बोलायला गेलो तर हे एक खूप छान आय थिंक रेव्होल्युशन म्हणा किंवा रिअलायझेशन म्हणा, हे इंडियन गव्हर्नमेंटचं झालं होतं. आणि म्हणून आता ज्यूसच्या बॉक्सेसवर यू हॅव टू मेन्शन की हे कुठून येत आहे, इज इट रिअल फ्रूट, इज इट जस्ट आर्टिफिशियल दिस थिंग. आणि आय थिंक वन कंपनी विच हॅज रिअली बायफर्केटेड बोथ द थिंग्स इज रिअल. तर रिअलचं जेव्हा त्यांचा जो ॲक्च्युअल फ्रूट ज्यूस आहे ज्याच्यात देर इज नो शुगर मिक्स्ड, इट इज ओनली प्युअर फ्रूट ज्यूस, नथिंग एल्स इन इट. तर दॅट बॉक्स इज कॉल्ड ॲक्टिव्ह. तर तुम्ही त्या बॉक्सवर बघाल तर ते रिअल ॲक्टिव्ह म्हणून लिहितील. आणि ज्याच्यात शुगर वगैरे आहे देन इट इज ओनली रिअल, नथिंग एल्स. सो दॅट बायफर्केशन इज हॅपन. आता ते पुष्कळ लोकांना माहीत नाही की हे कसं बघायचं आहे म्हणून. तर ते आहे. सो दुसरं, ऑलवेज रीड द लेबल. तर एक तर लेबल वाचणं हे खूप गरजेचं आहे, रादर देन कवरवर काय लिहिलं आहे. आपण पुष्कळ वेळा कवर बघतो, मागचं लेबल नाही बघत, पण ऍक्च्युली मागचं बघायचंय, कवर सोडून द्या तुम्ही. बरोबर. सो दॅट इज वेअर यू कॅन सेफ गार्ड युअर सेल्फ. इवन ब्रेड, आपण म्हणतो मल्टीग्रेन ब्रेड आहे, हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. मल्टीग्रेन ब्रेड ॲक्च्युली हाय फायबर, ठीक आहे, ओके, यू आर गेटिंग हाय फायबर, पण ते तेवढंच ते ब्रेडला सॉफ्ट बनवण्यासाठी त्याच्यात फॅट कंटेंट पण जास्त आहे. मग तुमचे सगळे मिक्सिंग त्याच्यात जास्त आहे. सो इट इज, इफ यू आर समवन ऑन अ वेट लॉस जर्नी म्हणा किंवा बेसिक हेल्थही तुम्ही सेफगार्ड करायची हे करता आहे, तर देन इट इज बेटर यू चूज द नॉर्मल ब्रेड देन गो फॉर सच हाय कॅलरी डेन्स ब्रेड. कारण की ॲटलिस्ट तुम्ही तिथे कॅलरी तरी कंट्रोल करून राहिलाय, तुमच्या लिव्हरवर तेवढा कमी प्रेशर पडून राहिला आहे म्हणून. सो इट इज ऑल अबाउट बिईंग स्मार्ट आणि बिईंग अवेअर. हे अवेअर राहणं खूप जरुरी आहे. बरोबर. ॲज अन इंडिव्हिज्युअल एवढ्या मोठ्या ह्याच्यावर आपण काही कंट्रोल नाही करू शकत, अदर देन व्हॉट इज इन आवर हँड्स. बाईंग दॅट ब्रेड पॅकेट ऑर नो इज इन माय हँड्स. इन्स्टेड ऑफ बाईंग द ब्रेड पॅकेट, लेट मी बाय आटा, लेट मी मेक अ रोटी अँड ईट. हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, कारण की मी तेच करते. सो आय एम समवन हू विल अवॉइड ब्रेड अनलेस अँड अंटिल की कुठे बाहेर आहे, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, तर देन ओके बाबा दे ब्रेड. पण तसं माझ्या हातात आहे तर मी ती रोटी बनवून खाईल ना. दॅट इज मोर नरिशिंग फॉर मी. बरोबर बरोबर. सो तेच आता हे सगळं मला ऐकून हेच वाटलं की ते एक कदर मी मला होता की ये दिखने में बहुत अच्छा है पर बिलकुल भी प्रॅक्टिकल नाही आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जे हे मार्केटिंग करतात की तुम्ही म्हणा ब्रेडचं वगैरे, बेक्ड नॉट फ्राइड, दिखने में बहुत अच्छा है पर बिलकुल भी प्रॅक्टिकल में नाही आहे. म्हणजे आपण हे बघा ना, तुम्ही चिवडा, चकली, शंकरपाळे किंवा साऊथ इंडियनमध्ये मुरकू म्हणतात, जंतिकलू म्हणतात. सो ऑल दीज आर फ्राईड व्हेरायटीज इंडियन स्नॅक्स. पण आपण हे खायला खूप घाबरतो, वेअर ॲज इफ यू हॅव टू ईट अ कुकी, बिस्किट, इट इज हेल्दी. ओट मिल्क कुकी, आल्मंड फ्लावर कुकी, मल्टीग्रेन कुकी, पीनट बटर कुकीज, कोणताही कुकी असू दे, ते आपल्या डोक्यात हे आहे की इट इज बेक्ड, दिस इज फ्राईड. पण ॲक्च्युली तुम्ही कम्पेअर करायला जाल ना, जे घरात बनवलेले फ्राईड स्नॅक्स इन दी एंड आर लोअर इन कॅलरी देन युअर कुकी. इन दी एंड आर मच बेटर देन इटिंग दॅट कुकी बिकॉज यू डोंट नो व्हॉट इज इन इट. सो दिस इज बेटर. इवन इफ युअर शंकरपाळे तुमच्या त्याच्यात मैदा असेल तरी तो बेटर स्नॅक आहे देन दिस. बरोबर. म्हणजे आपलं इंडियन खाणं सर्वात बेस्ट आणि घरी बनवलेलं, इंडियन मध्ये पण घरी बनवलं. येस. हे खूप इंटरेस्टिंग, मला वाटतं कुठेतरी डॉक्युमेंटरी बघितली होती मी फूडवर, आणि हे मला आय थिंक स्टॅनफर्ड का हार्वर्डचा प्रोफेसर होता तो. सो ही वॉज टॉकिंग की तुम्हाला जर हेल्थवर कंट्रोल आणायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे करायचं आहे की डोंट गो अँड बाय थिंग्स फ्रॉम आउटसाईड. तुम्हाला पिझ्झा खायचा आहे ना, तुम्ही घरी बनवा. तुम्हाला कुकीज खायचे आहे ना, तुम्ही घरी बनवा. तुम्हाला जे खायचं आहे ते तुम्ही घरी बनवा. वन्स यू स्टार्ट पुटिंग इन दी एफर्ट की ह्याच्या मागे केवढा एफर्ट लागतो आणि आपण हे बनवतोय, एक खाण्यावरती कंट्रोल येतोच येतो, पण ते इन्ग्रेडियंट्स जे आहे त्याचा पण कंट्रोल येतो. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही काय टाकताय ते पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात आहे. सो नो मॅटर वॉट यू ईट, इन दी एंड यू आर ईटिंग समथिंग रिअली सेफ.
सो हे त्याचं होतं. आणि हे ऍक्च्युली फॅक्ट आहे. जसं आता ही माझी पर्सनल सवय आहे, मी ती ह्याच्यासाठी फॉलो करते कारण की पर्सनली मला बाहेरची स्नॅक्सची टेस्ट आवडत नाही, अजिबातच नाही आवडत. आणि समहाऊ आय फील इट इज व्हेरी ओव्हर रेटेड आणि ओव्हर प्राइस्ड. तर माझी सवय आहे की तो साधा पोह्याचा चिवडाही असू दे, तो मला घरीच बनवून खायचा आहे. अँड आय हॅव ॲक्च्युली रिअलाइज्ड की एक माझं सॅटिस्फॅक्शन आहेच स्नॅकिंग करायचं, नो डाऊट. ॲट द सेम टाईम आय एम नॉट ओव्हरलोडिंग माय सिस्टम विथ एनिथिंग फॉरेन किंवा काय. सो इट इज व्हेरी सिम्पल. सोल्युशन्स खूप सिम्पल आहेत, थोडासा एफर्ट घ्यावा लागतो. बरोबर. फ्रुट्स पण मॅडम आपण घ्यायला जातो ना नेहमी, तर मला हे ऑब्झर्व होतं की फ्रुट्स पण एकदम जसे मार्केटिंग सारखे त्यांनी एकदम चांगले ठेवलेले असतात. म्हणजे कुठे डाग नाही, काही नाही, परफेक्ट, जसे की आत्ताच झाडाला काढून आणलेत. मग आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की ह्या जगात परफेक्ट असं काही नाही. करेक्ट. म्हणजे पूर्ण केळ पिवळचे पिवळं विदाऊट डाग असेल हे शक्य असणं फार कठीण आहे. मग आपण कसं ओळखायचं की फ्रूट घेताना की हे चांगलं आणि वाईट आहे, किंवा कदाचित ह्यामध्ये काहीतरी भेसळ झालेली असू शकते? सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपण जेव्हा फ्रूट घ्यायला जातो, सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं, तो सीझनल आहे की नाही पहिले ते बघा. सो फर्स्ट स्टेप फिल्ट्रेशन तिथेच झालं. तुम्ही जेव्हा सीझनल बाय करता तो त्याच्यात, कारण की ते त्या सीझनचं पीक आहे, तर ऑब्विसली यूज ऑफ पेस्टिसाइड, केमिकल्स म्हणा किंवा आर्टिफिशियल रायपनिंग ह्याच्यासाठी जे वापर होतं ते कमी असणार. दुसरी गोष्ट, तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाऊन घ्या. आजकाल मला वाटते सगळ्या सिटीजमध्येच हे अवेलेबल आहे, जिथे फार्मर्स स्वतः येऊन ते त्यांचे स्टॉल लावतात आणि ते विकतात. आणि जर तुमचा रॅपोही तुम्ही चांगला बनवून ठेवला कोणत्या फार्मर बरोबर, तो गॅरंटीड की तुम्हाला ॲटलिस्ट लेस अडल्ट्रेटेड, कारण की फार्मिंगमध्ये आजच्या डेटमध्ये विदाऊट पेस्टिसाइड हे कुठेच नाही आहे. थोडंसं तर पेस्टिसाइड असणार, पण ॲटलिस्ट आर्टिफिशियल रायपनिंग नसणार. जबरदस्ती रायपनिंग केलेलं किंवा इंजेक्शन पुश करून त्याला एक्स्ट्रा स्वीटनेस हे दिलेलं नसणार. सो दॅट इज द सेकंड स्टेप ऑफ फिल्ट्रेशन. आणि थर्ड, जसं तुम्ही म्हटलं की कुठेही डाग नाही आहे, कुठेही हे नाही आहे, तर ते कसं ओळखायचं? तर जेव्हा तुम्ही हे फर्स्ट 2 स्टेप्स केले आहेत, तर द थर्ड स्टेप इज एनिवेज पुश्ड आउट ऑफ स्कोप. तरीही तुम्हाला कुठे अशी केळं भेटून राहिलेत जिथे काही यू फील की हे नाही बाबा आर्टिफिशियली रायपंड आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से की ते आर्टिफिशियली रायपंड आहे की ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमधून येऊन राहिलं आहे. सो दॅट इज समथिंग विच अगेन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू स्टेट अँड टेल. कारण की केळी काय आहे ते दे आर प्लग्ड वेन दे आर रॉ, देन दे आर स्टोर्ड, देन दे आर एक्सपोर्टेड, इम्पोर्टेड, वॉट एव्हर, आणि मग ते कुठून तरी रायपनिंग होऊन तुमच्याकडे पोचून राहिले आहेत. तर तो प्रोसेस जर तुम्हाला एलिमिनेट करायचा आहे तर इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि सुपर मार्केटला सोडावं लागणार आणि तुम्हाला चालत तिथे त्या ठेल्यावर जावंच लागणार. कारण की तुम्ही ठेल्यावर जाऊन बघा, तुम्हाला त्या केळं नॉर्मल नॅचरल स्टेटमध्ये भेटणार जसं आपल्याला आधी भेटायचं. ॲटलिस्ट हे मी स्वतः फरक बघितला आहे की जेव्हा मी इन्स्टामार्ट किंवा कोणत्याही सुपर मार्केट और ॲपमधून घेते तेव्हा ते येतेच, इट कम्स रिअली क्लीन. कुठेही काहीही नाही आहे त्याचं. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जर ते ठेल्यावरून घ्या तर ते दुसऱ्या दिवशी खराब होणारच, 100% ते खराब होणार. सो दॅट इज अगेन प्रूफ की जर हे उद्यापर्यंत खराब झालं तर देन दॅट इज द थिंग. आणि ऑफकोर्स येस, सीझनल आय थिंक बेस्ट वे टू सेफ गार्ड युअर सेल्फ इज बाय सीझनल. डोंट डू एनिथिंग एल्स. बरोबर. अजून अनेक स्त्रियांना सवय असते आपल्याकडे अजून की बेसनची पोळी करायची, तर जे पीठ लागतं ते दळून आणा, किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दळून आणतात. पण हे कुठपर्यंत फॉलो व्हायचं की आपले आई वडील वगैरे करायचे. पण आता डायरेक्ट आटा पण आपण डायरेक्ट विकत घेतो एखाद्या ब्रँडचा. आपण एखादी गोष्ट करायची पीठ पण डायरेक्टली म्हणतो की बाबा चण्याचं पीठ आहे का. मग आता ही प्रोसेस जी लुप्त होत चालली, नेक्स्ट जनरेशन कशी हेल्दी राहू शकते जर त्यांनी ह्या गोष्टी फॉलो केल्या तर? सो आता करंट लाईफस्टाईलला जर आपण बघितलं तर इतकं प्रॅक्टिकल नाही आहे की आपण पहिले धान्य घेणार, मग ते साफ करणार, मग ते उन्हात वाळत घालणार आणि मग ते दळण करून आणणार. हे प्रॅक्टिकल नाही आहे. सो बाय डिफॉल्ट आपण त्या पॅकेज्ड फूडवर रिलाय करतो. आता त्याच्यात काय करू शकतो आपण? मॅक्सिमम, इफ इट इज इन युअर बजेट अँड यू कॅन अफोर्ड,
चूज द बेटर कंपनीज जिथे आपल्याला माहिती आहे की फसाई हॅज बीन स्ट्रिक्ट हिअर और द कंपनीज एथिक्स अँड व्हॅल्यूज आर इन प्लेस. ओके. तसं तर सगळ्या कंपनीजमध्येही हे असतो, पण तरीही त्यात थोडं फार हे आहे की जसं कोणाचं पर्सनली नाव त्याच्यात इन्क्लुडेड आहे, तर देन पीपल आर अ लिटल बिट कॉन्शियस की बाबा ह्या प्रॉडक्टवर माझं नाव अटॅच्ड आहे, तर हा चांगला असायला पाहिजे. एक ते आहे. दुसरं, आजकाल अ लॉट ऑफ पीपल आर फोकसिंग ऑन दिस. आणि हे जे ऑन्टरप्रोनर्स आहे, नवीन न्यू एज ऑन्टरप्रोनर्स, they are making an effort to put out really good products in the market जे अनअडल्ट्रेटेड आहे, ज्याच्यात त्यांनी त्यांचं नाव अटॅच केलं आहे. जनरली आता हे नवीन एक हे सुरू आहे, थोडंसं महाग असतं, बट ॲटलिस्ट यू आर अश्युअर्ड की आपण काही चुकीचं खात नाही आहे किंवा घेत नाही आहे. सो दिस इज वन वे. अदर दॅन दॅट, जर तुमचा कोणता ट्रस्टेड किराणावाला असेल ज्याच्याकडे तुम्ही खूप वर्षापासून जाते किंवा तुमचे आई वडील जायचे, तर देन दॅट इज वन ट्रस्टेड सोर्स. तर ते एक आहे. बट अदर देन दॅट, प्रत्येक वेळी तुम्ही बेसन आणलं, मग त्याच्यात तुम्ही ते गुगलवर वाचून त्याच्यात टेस्ट केला की इसमें मुझे वो डालने दो, ये डालने दो, और फिर देखने दो की ये बेसन है या नाही आहे, हे पॉसिबल नाही आहे. प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाही आहे. सो बेस्ट वे इज की ट्राय अँड टेक सेफर सॅम्पल्स म्हणा किंवा सेफर कंपनीज. इतका इंस्टाग्रामवर आजकाल आहे, इन्फ्लुएन्सर्स आहे, न्यू कंपनीज आर कमिंग अप, ऑन्टरप्रिनरशिप इज हॅपनिंग. पुष्कळशे लोक आता दे आर बिकमिंग अवेअर, तर ते त्यांचा प्रॉडक्ट काढताय, तर त्यांना एक चान्स द्या. बरोबर. आय थिंक दॅट इज समथिंग दॅट यू कॅन डू. बरोबर. पण मग आता असं तुम्हाला जेव्हा ऑब्झर्व करतो, त्या कुठल्या सवयी आहेत की ज्या चांगल्या होत्या? म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही म्हटलात की आता शक्य नाहीये तेवढं स्त्रियांना करणं, पण अशा कुठल्या हॅबिट्स होत्या की आपल्या इंडियन कल्चरमध्ये त्या खूप चांगल्या होत्या, त्याने आपली जी जनरेशन आहे खूप हेल्दी राहिली? आय थिंक कीपिंग थिंग्स सिम्पल. आपण खूप कॉम्प्लिकेट केलं आहे. वरण भात भाजी पोळी हे करायला जास्त वेळ लागत नाही. सकाळचा उपमा पोहा म्हणा, इडली वडा डोसा काहीही म्हणा, अगेन ह्याला वेळ लागत नाही. मूग दाल चिला, बेसन चिला, ह्यालाही वेळ लागत नाही. तुम्ही स्नॅक्स म्हणा, महिन्यातून एक दिवसही तुम्ही काढल्या तर ते इंडियन स्नॅक्ससाठी तुम्ही टाईम काढू शकता. सेम विथ डिनर ऑल्सो. तो आय थिंक जे सवयी आपल्या बिघडल्या आहेत इज वी हॅव कॉम्प्लिकेटेड थिंग्स इन टर्म्स ऑफ की गेटिंग कॅरीड अवे और गेटिंग इन्फ्लुएन्स्ड की I want a snack, but that snack has to be a burger from McDonald's. बरोबर. किंवा it has to be from KFC. माझा मुलगा तोच खातो, माझी मुलगी तीच खाते. तर हे आपण इथे अडल्ट्रेशन, जर आपण अडल्ट्रेशन विषयी बोलतोय, तर आपण आपली इंडियन डाएट ही आपण स्वतःच अडल्ट्रेट केली आहे. की मला त्याच्यात पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, पास्ता पाहिजे. पोळी खात आहे तर पोळीमध्ये चीज पाहिजे किंवा स्प्रेड पाहिजे किंवा मेयोनीज पाहिजे. तर हे आपण अडल्ट्रेशन चहा बिस्किट खात होता. एक्झॅक्टली. सो ती अडल्ट्रेशन आपण केली आहे. तर त्याच्यात कोणाचाच काही दोष नाही आहे, ते आपल्या कंट्रोलमध्ये. आणि आत्ताही आहे, असंही नाही आहे की हे काही अशी गोष्ट नाही आहे जी तुम्ही रिव्हर्स नाही करू शकता, तुम्ही आजही करू शकता. आणि आजकाल तर पुष्कळ घरांमध्ये यू हॅव अ कुक हू कम्स. हे आय थिंक इंडियासाठी अजूनही ब्लेसिंग आहे की यू कॅन अफोर्ड हाऊस हेल्प, यू कॅन अफोर्ड अ कुक. 2-3 हजारामध्ये तुम्ही तो कुक बोलवता. पण तिथेही आपण कुठे चुकी करतोय की भाजी म्हणजे भाज्या कुठे रिप्लेस झाल्या, पनीर बरोबर रिप्लेस झाल्या. फायबर हा पूर्णच निघून गेलाय. सब्जी कौन सी बननी है, पनीर बनना है, नाहीतर देर इज सम फॉर्म ऑफ चिकन, प्रोटीन, एग और समथिंग विच इज कमिंग, बट द ट्रू व्हेजिटेबल इज लॉस्ट. आणि परत मग त्याच्यात एक्सेस यूज ऑफ ड्राय फ्रूट्स टू मेक द ग्रेव्ही थिकर, मलाई टू मेक द ग्रेव्ही थिकर. रिचनेस हा जेवणाचा आपणच वाढवला आहे, टेस्ट नाही आहे. त्या टेस्टच्या मागे आपण इतकं हे केलं आहे की आपले टेस्ट बर्ड्स पण ओके लिटिल मोर हायर असं हायर करता करता तो थ्रेशहोल्डच इतका वरती झाला आहे. बरोबर. की यू आर कॉन्स्टंटली इन सर्च ऑफ टेस्ट अँड नॉट सेटिएटी इंडेक्स किंवा सॅटिस्फॅक्शन ऑफ फूड. तुम्ही तेच बेसिक जेवण जेवा,
कोशिंबीर, भाजी, पोळी, वरण, भात, दही, थोडंसं तूप, अँड यू आर डन. यू डोंट वॉन्ट एनिथिंग. तुम्ही हे जेवण जेवल्यावर इट इज व्हेरी रेअर की तुम्ही जाऊन म्हणाल मला आता डेझर्ट पाहिजे. खूप रेअर आहे हे. कारण की दिस एंटायर मील इज व्हेरी सॅटिस्फॅक्टरी. सो जे क्रेविंग ही तुम्ही म्हणता ना की मुझे तो कुछ मीठा चाहिए, ट्राय दिस. मे बी यू विल नॉट आस्क मी दॅट मीठा. आणि हे ठीक आहे. म्हणजे आता तर आपण सवयींचं बोलतोय. एम्फसिस ह्याच्यावर आलं आहे की इंडियन डाएट प्रोटीन डेफिशियंट आहे. ठीक आहे, थोडंसं प्रोटीन वाढवा ना तुम्ही. थोडंसं पनीर टाका, थोडंसं कुठे एग टाका, कुठे चिकन टाका, फिश टाका, तुम्ही काय खाता ते टाका. बट डोंट लीव द बेसिक. तुम्ही बेसिक सोडून सगळ्या गोष्टी हे करायला तयार आहेत. सो कम बॅक टू युअर बेसिक. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक की आपण आपले रूट्स सोडले आहेत. जस्ट कम बॅक टू द बेसिक्स. म्हणजे घरचं खाणं सर्वात बेस्ट. म्हणजे भले तो वडापाव असेल तरी पण घरी बनलेला. येस, अनडाऊटेडली. आणि वडापाव ऍक्च्युली हा खूप फेवरेट स्नॅक आहे माझ्या घरात. माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतो. पण तो स्ट्रिक्टली वन्स इन अ मंथ किंवा वन्स इन 45 days असा बनतो तो. ओके. आणि तेही त्यांना मी तो 1 किंवा 2च देते. तर त्यांना तेही माहिती आहे की अच्छा वो देगी तो 1 या 2 ही देगी करके. आणि ते आम्ही दिवसाला 4 वडापाव खातो. सो जी अति केली आहे ती आपण केली आहे ना. तर आय थिंक बिगेस्ट मिस्टेक इज आपण खूप अति केली आहे सगळ्या गोष्टींची. आणि आपण रूट्स विसरलो आहेत. ऍक्च्युली वी हॅव फॉरगॉटन आवर रूट्स. मग ते महाराष्ट्रीयन लोकांनी मग वडापाव खायला आपण असं सेट करायचं की 25 दिवसात एकदाच खायचा. कारण म्हणजे वडापाव ही अशी गोष्ट आहे ना महाराष्ट्रीयन लोकांसाठी की ते जस्ट असे कॅज्युअली खातात. करेक्ट. म्हणजे गेलोय बाहेर, दिसलं जागा चला खाऊया, किंवा अरे इकडं नवीन दुकान झालंय तर जस्ट टेस्ट बघायला की ह्याचा कसा वडापाव आहे ते करण्यासाठी. सो कॉम्पन्सेट तुम्ही ह्याला करू शकता. असं नाही की नाही करू शकत. ह्याला कॉम्पन्सेशन तुम्ही करू शकता. बट इन दी एंड डू यू वॉन्ट टू डू दॅट इज द क्वेश्चन. की तुमचा गोल काय, हेल्थ ओरिएंटेड गोल काय. जर हेल्थ ओरिएंटेड गोल, तुम्हाला पोटाचा त्रास आहे, मग तुम्हाला विचार करावा लागणार की मला ती नवीन जागा जाऊन ट्राय करायची आहे आणि त्याच्यानंतर मग मी एक अँटासिड खाणार आणि मग तो अँटासिड मला परत एक लूपमध्ये टाकणार. किंवा लेट मी जस्ट लिमिटेड की वन्स इन अ मंथ आय विल ईट. आज मी ही जागा ट्राय केली, नेक्स्ट मंथ मी ती जागा ट्राय करेन. जागा कुठेही जात नाही. तो लिमिटेशन आपल्या माइंडमध्ये आहे ना की अरे हे उघडल्याबरोबर मला ट्राय करायचं आहे. ठीक आहे ना, उघडलं आहे ना, तिथेच आहे ना दुकान, कुठे जाणार आहे ती दुकान. 1 महिन्यानंतर जा ना तुम्ही. तर ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणा किंवा इन्स्टंट रिझल्ट म्हणा किंवा आत्ताच पाहिजे म्हणा, हे आपलं मेंटल कंडिशनिंग आहे. अगेन इट इज इन युअर कंट्रोल. सो सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये. बाहेरचं जग ते फिरतच राहणार, त्याच्यात रोज नवीन काहीतरी येणार. किती तुम्ही ट्राय करणार ना. बरोबर आहे. ठीक आहे, ट्राय करणं पहिलं तर बंद करावं मी पण स्वतः. आणि दुसरं म्हणजे असतं की आता हे झालं वडापावचं. तर वडापावमध्ये एक मेन फॅक्टर होतं तेल. बरोबर की नाही. येस. तर असं म्हणतात की तेल जसं चांगलं असेल तर तुमची खूप सारी हेल्थ चांगली राहू शकते. इव्हन ॲडव्हर्टाईजमध्ये लोक पण तेच सांगतात की आमचं तेल असं, हे प्युअर रिफाईंड ऑइल आणि असं तसं सगळ्या गोष्टी सांगत असतात. तर मग हे तेलामध्ये सध्या कसं ॲडल्ट्रेशन चालू आहे किंवा कसं ते अनहेल्दी होत चाललंय हळूहळू. सो एक हे आहे की डेफिनेटली जेन्युइनली कंपनीज एफर्ट टाकतात टू मेक दी ऑइल मोर रिफाईंड किंवा लेस ॲब्झॉर्बेबल, ताकी ते जेवणात कमी जाईल. हे कंपनीचं एफर्ट आहे. ते 45 पण येतात, ADEK. सो दीज आर ऑल फॅट ॲब्झॉर्बेबल विटामिन्स. तो आजकाल मोस्ट ऑफ दी ऑइल्स आर डुईंग दिस. तर इन्स्टेड ऑफ ट्राईंग टू लोकेट की हेल्दी ऑइल कोणतं आहे, त्याचं प्रमाण जेवणात किती जातं हा फोकस महत्त्वाचा आहे. सो फर्स्ट फोकस जेव्हा तेल येतं तेव्हा जेवणात किती तेल जात आहे. कितीतरी माझे फॅटी लिव्हरचे पेशंट्स आहेत, कितीतरी गट हेल्थचे पेशंट्स आहेत, आणि त्यांचं तेल जेव्हा कट करून पर डे एक 30 to 35 ग्राम्सचा लिमिट असतो त्यांचा, डिपेंडिंग ऑन की बॉडी वेट किती आहे, बाकीच्या गोष्टी काय आहे की कसे आहेत. सो 30 to 35 ग्राम्सपेक्षा जास्त मी त्यांना तेल देत नाही. ह्याच्यातच तुम्ही जेवण बनवा, ह्याच्यातच तुम्ही सगळं करा. अँड विथिन 4 to 5 days ते वापस येतात की आम्हाला जे उलटीसारखं व्हायचं,
नॉजिया फिलिंग यायची, पोट फुगतं, ब्लोटिंग होतं, क्रॅम्पिंग होतं, अजिबात नाही होत. इट इज नॉट मॅजिक. ते तेवढं तेल तुम्ही खाऊन राहिला, तुम्ही स्वतः त्या जेवणाला तेवढं हेवी बनवताय. आणि हे फॅक्ट, दिस इज अ फॅक्ट. कारण की भाज्या जेव्हा बनवतो ना, तर तुम्ही जर पुष्कळशा अशा इंडियन हाऊसहोल्ड्समध्ये बघा, तर समजत नाही तुम्हाला की ती भाजी तेलात आहे की तेल भाजीत आहे. हो, रिव्हर्स आहे. तुम्ही ती भाजी घेतली तर ते तिथे ताटात तुम्हाला ते एक छोटासा पूल दिसेलच तो तेलाचा. तर तेवढं तेल लोणच्यात घाला ना तुम्ही. हो, प्रिझर्वेशन के लिए वो ठीक है, बट यहाँ पे नहीं, एव्हरीडे कन्झम्पशन पे नाही. आणि अडल्ट्रेशनचं जर आपण बोलायला गेलं, तुम्ही जर एका प्रॉपर कंपनीचं तेल घेतलं तर यू आर फाईन, यू आर सेफ. दुसरं, आजकाल जागोजागी हे उघडलं आहे, ॲटलिस्ट इन ऑल द प्लेसेस जिथे मी राहिले आहे, आणि इथे पुण्यातही पुष्कळ बघितलं आहे, तुमच्या समोर ते तुम्हाला तेल काढून देतात. यू टेक द रॉ इन्ग्रेडियंट, जसं तुम्हाला ग्राउंडनट ऑइल पाहिजे, टेक युअर पीनट्स, गिव्ह इट टू हिम, तो तुमच्या समोरच तिथे काढून देतो. सो यू आर अश्युअर्ड की यू हॅव गॉट प्युअर ऑइल. सो एक लिटिल एफर्ट, पण तुम्ही हे करू शकता, कारण की तेल तेवढं लागत नाही, होपफुली. सो यू कॅन डू इट वन्स इन अ मंथ. दुसरं अडल्ट्रेशन जास्ती करून कुठे होऊन राहिलं आहे, घी, तुपात. सो वो डालडा, वनस्पती चीजे असं मिक्स होऊन येऊन राहिलं, विच इज व्हेरी रिस्की. मग ते तुम्ही जर दिवसातून 10 ग्राम 15 ग्राम इतकंही घेत आहे, बट स्टील द क्वालिटी इज व्हेरी अडल्ट्रेटेड. सो घी इज समथिंग विच आय सजेस्ट की हे थोडंसं तुम्ही केअरफुल व्हा. स्वस्त मिळतं आहे, बाय वन गेट वन फ्री मिळतं आहे म्हणून ते नका घेऊ. तुम्हाला ती कंपनी ट्रस्टेड असेल तर घ्या, किंवा बाय फुल फॅट क्रीम मिल्क ॲट होम. तर क्रीम जमा करा आणि महिन्यातून एकदा तूप बनवा, यू आर सॉर्टेड. सो अगेन, एफर्ट कुठेही तुम्हाला लागणार आहे, वेदर यू डू इट ॲट होम और वेदर यू डू मार्केट रिसर्च अँड यू बाय इट. पुष्कळशा कंपनीज असेही येऊन म्हणतात की हे आमचं ऑर्गॅनिक घी आहे, किंवा A2 घी आहे, किंवा हे आहे. डोंट फॉल अंडर एनी मार्केटिंग दिस थिंग अनलेस अँड अंटिल लेबल वाचा, कंपनी कशी आहे, काय आहे, त्याच्या मागे त्यांची आयडिओलॉजी काय आहे ते समजून घ्या, मग त्याच्यात इन्व्हेस्ट करा. स्पेसिफिकली दिस आय विल स्पेसिफिकली ॲडवाइज विथ घी, बिकॉज ह्याच्यात खरंच खूप अडल्ट्रेशन आहे, अनडाऊटेडली. इनफॅक्ट इवन बिगर कंपनीज जे प्रोक्लेम करतात की आम्ही गावातून हे केलं आहे, सबसे ज्यादा फेल हुए हैं वो टेस्ट पे. बरोबर आहे. आणि बाकी तो आपला आहेच ना, लेबल पडेगा इंडिया, फूड फार्मर, अमेझिंग जॉब ही इज डन. त्याला फॉलो करा, त्याचे व्हिडिओज बघत. अनडाऊटेडली आय थिंक ही इज रिअली एज्युकेटेड इंडिया, नो डाऊट. तुम्हाला काय वाटतं, तुमचं ओपिनियन काय त्याच्यात, त्या मुवमेंटवर? आय थिंक मच नीडेड मुवमेंट होता तो फूड फार्मरचा, आणि आत्ताही आहे. कारण की म्हणजे ॲट अ टाईम त्यांनी ते लेबल्स वाचले, हे केलं, अँड त्याचं काही त्याच्यात चुकीचं काहीच नव्हतं. त्यांनी फक्त लेबल वाचलं की कवरवर हे, मी जेच म्हटलं ना की कवर इम्पॉर्टंट नाही आहे, मागे काय ते इम्पॉर्टंट आहे. सो ही ओनली बॉट इट आउट इन द फ्रंट की तुम्ही कवर बघा आणि मागे काय ते बघा. सो आय थिंक इट इज मच नीडेड. आणि एवढं करूनही, इवन दो ही इज नाव अ ह्यूज नेम इन द कंट्री, I still feel there is a larger amount of population who needs to read the label. अजूनही लोक लेबल वाचत नाही, आणि हे माझ्या घरातही होतं. जसं माझा लहान मुलगा, ही इज 16 years old. फर्स्ट थिंग, अँड ही इज व्हेरी फॉन्ड ऑफ फुटबॉल. तर त्याला फुटबॉलचा खूप क्रेज आहे. तर तो जेव्हाही सुट्ट्या असतात तो घरी येतो, फर्स्ट थिंग हे वेलकम राणी, ये स्पोर्ट्स ड्रिंक निकला है, ये निकला है. लाईक नाही, तू मागे लेबल वाच, त्याच्यात काही नाही आहे असं स्पोर्ट्स ड्रिंक सारखं. तू घरात बसून लिंबाचा सरबत बनव आणि घे आणि जा, नाही पाहिजे आपल्याला. सो एक कधी कधी मलाच वाईट वाटतं की मी किती त्याला म्हणते म्हणून, बिकॉज तो इतका एक्साइटमेंट मी येतो ना की अरे मस्त प्रॉडक्ट आहे करके. देन आय हॅव टू एज्युकेट. आणि स्पोर्ट्सचे जे प्रॉडक्ट्स असतात स्पेसिफिकली, हे जे तुम्हाला शेल्फवर मास प्रोडक्शनमध्ये मिळतात, दे आर मोस्टली अडल्ट्रेटेड. दे डोंट हॅव थिंग्स विच कॅन ॲक्च्युली एड युअर ॲथलेटिक परफॉर्मन्स. त्याच्यापेक्षा बेटर हे आहे की तुम्ही कोणत्या ॲथलेटिक स्पेशलायझेशन जे असतात
ज्यांनी त्यांचा रेंज काढला आहे तिथे जा, ते स्टडी करा, त्यांचं लेबल बघा आणि मग तुम्ही घ्या. सो वी हॅव जेल्स, हायड्रेशन जेल्स वगैरे जे मॅरेथॉन रनर्स वापरतात. दे आर ऑल फाईन, दे आर गुड, बिकॉज यू आर रनिंग द मॅरेथॉन, यू नीड इट. बरोबर. सो इट इज गिविंग यू द रिक्वायर्ड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स अँड एव्हरीथिंग. थोडंसं लेबल वाचा, जस्ट डोंट डू एनिथिंग ब्लाइंडली. बरोबर. तुम्ही तेलाच्या बाबतीत जे सांगितलं ना ते बेस्ट होतं. म्हणजे खाण्याचं जाऊ दे, तुम्ही किती कमी करताय, अडल्ट्रेशनची नंतरची गोष्ट आहे. एक्झॅक्टली. इवन एका पॉडकास्ट आपण घेतला होता, तर त्या डॉक्टर आले होते, हार्टचे स्पेशलिस्ट होते. तर त्यांना विचारलं मी की कसं म्हणजे बेस्ट आपण जज करू शकतो एखाद्या पर्सनला की त्याच्या घरी सगळे हेल्दी असू शकतात. तर ते काय म्हटलं माहिती का, की एखाद्याच्या घरी कढईचा वापर जास्त होतोय का तव्याचा वापर जास्त होतोय, Absolutely right. ह्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की त्याच्या घरची लोक हेल्दी आहेत का Very अनहेल्दी true. आहेत. Absolutely right. जर त्याच्याकडे कधी तुम्ही गेलात आणि जेवायला ते लगेच कढई वापरत आहेत, का समजायचं की आपल्याला अनहेल्दी फूड भेटणार आहे. Yes. आणि जर ती लोक तव्यावर काहीतरी बनवत नाही तर समजायचं की ओके आपल्याला Very, चांगलं very right. Absolutely right. And a very smart way of answering it also. तेच ना. तुम्ही काय सांगता की जे लोकांना जर हेल्दी राहायचंय तर त्यांनी कुठल्या हॅबिट्स म्हणजे अशा आहेत की कढईचा वापर कमी करणं आणि तव्याचा वापर करणं, तर काही गोष्टी अवॉइड करणं, तर काय करू शकतात लोक? I think being present and mentally aware, not getting influenced, not getting carried away. So हे मी खूप वेळा म्हणते की डोंट बी इन्फ्लुएन्स्ड, रादर बी एज्युकेटेड. बिकॉज इन्फ्लुएन्स म्हणजे तुम्ही ब्लाइंडली काही तुमच्या कानावर पडलं, तुम्ही ते ऐकलं आणि तुम्ही ते फॉलो केलं. तुम्हाला ह्याची समज नाही की ते तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही, तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी ते चांगलं आहे की नाही. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट, नेहमी ठीक आहे, जग पुढे वाढतं आहे, आपल्याला नवीन गोष्टी हव्या असतात, आवडतात, ठीक आहे ना, बघा ना, करा ना, तिथे कुठे थांबायची आवश्यकता नाही आहे. बट कीप इट इन युअर माइंड, ते तुम्ही लक्षात घ्या. इम्प्लिमेंटेशनच्या वेळी जे तुम्हाला काही गोष्टी स्वतःवर फोकस करायच्या असतात इज की ते तुमच्यासाठी गरजेचं आहे की नाही. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे काय हेल्थ गोल्स आहे. जसं एका फॅमिलीमध्ये एक मेंबर डायबिटिक आहे, बाकी सगळे हेल्दी आहे म्हणा, तर पुष्कळ वेळ काय असं लक्षात येतं की अरे त्याच्यासाठी वेगळं जेवण बनवायचं नाही. आवश्यकता नाही आहे की त्याच्यासाठी तुम्ही वेगळं जेवण बनवा. तुमचं पूर्ण जेवणच असं स्ट्रक्चर होऊ शकते की तो डायबिटिक असला तरीही तो नॉर्मल फूड खाऊ शकतो. ओके. सो वन इज ऑलवेज स्ट्रक्चर युअर फूड ऑर युअर डाएट इन अ वे की ते इन्क्लुझिव्ह आहे ऑफ एनी वन हू इज अनहेल्दी इन द फॅमिली. तर हे तुम्ही लक्षात घ्या. दुसरं, नवीन ट्रेंड्स येत राहणार, नवीन रिसर्च येत राहणार, नवीन गोष्टी येत राहणार, नवीन प्रॉडक्ट्स येत राहणार, नवीन दुकानं येत राहणार. सो हे सगळं येणार आणि ते कुठे नाही जाणार. ते थोड्या दिवसासाठी एक हाईप असतो. तर थोडंसं स्वतःच्या मनावर पण कंट्रोल ठेवा की सध्या डोंट गेट कॅरीड अवे इन द इमोशन. थोडंसं जस्ट काम युअर सेल्फ डाऊन, थिंक की हे आजच करायला पाहिजे का. जर आज तुम्ही सकाळी म्हणा जेवणात किंवा नाश्त्यात तुम्ही काहीतरी हेवी खाल्लं आहे, संध्याकाळी तुम्हाला मित्राचा फोन आला की बाबा चल वडापाव खायला जाऊया, तर थोडंसं लक्षात घ्या. मे बी टेल हिम की चल ना आज घरी तू ये, मी घरी जेवण बनवतो, आपण हे थोड्या दिवसांनी करूया. यू नो, चेंज. यू डोंट नीड टू नॉट गिव युअर फ्रेंड कंपनी, यू जस्ट नीड टू चेंज द वे यू आर अप्रोचिंग इट. कि आज नहीं जाओ, 10 दिवसानंतर जाओ. तो वो अगर आपका बेस्ट फ्रेंड है तो वो भी समझेगा उस पॉइंट को कि अच्छा ठीक है चलना 10 दिन बाद जाते हैं, आज कुछ और करते हैं. सो इट इज ऑलवेज अबाउट सेल्फ कंट्रोल. आणि पुष्कळ वेळा सेल्फ कंट्रोलसाठी लोकांना असं वाटतं की क्या मर मर के जी रहे हैं. पण ते सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या, काहीही खाताना लक्षात घेणं की ह्यानी माझ्या शुगर स्पाईक होणार का, CGM मॉनिटर्स घालणं, दिस इज नॉट लाईफ. तुम्हाला चालताना 10 वेळा लक्षात घ्यावं लागणार की इतकं वॉक केलं आणि एकदम माझी शुगर ड्रॉप झाली तर, हे लाईफ नाही आहे.
तर इट इज बेटर टू गो इन अ कंट्रोल्ड वेल पेस्ड वे रादर देन हॅव्हिंग ऑल दोज थिंग्स इन युअर लाईफ. बरोबर. So best way that you can safeguard yourself, become self-aware, become mindful, do not get carried away by trends, be educated and not influenced. बरोबर. पण इन्फ्लुएन्सर्सच बसले तुम्हाला इन्फ्लुएन्स करायला. ते महाराजा थाली, इकडे हे जेवण 100 रुपयामध्ये Correct. 10 जणांचं जेवण. तर मग कसं करायचं माणसाने कंट्रोल? सो आता टू बी फ्रँक, हे मलाही खूप आवडतं बघायला की इथे ही थाळी मिळते, तिथे ती थाळी मिळते. मी काय करते, सगळे सेव्ह करून ठेवते. सो इंस्टाग्राम, स्पेसिफिकली इंस्टाग्रामचं बोलते. इंस्टाग्राममध्ये तुम्हाला सेव्हचा ऑप्शन येतो आणि मग तो विचारतो की तुम्हाला फोल्डर्स क्रिएट करायचे त्या. करेक्ट. सो दॅट इज व्हॉट आय डू की अच्छा फूड का ये है, प्लेसेस टू विजिट का ये है, इसका ये है, इसका ये है. जेव्हा कधी टाइम मिळेल देन आई विल स्क्रोल थ्रू दॅट. अच्छा चलो आज इधर जा सकते हैं करके. आणि एक तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार, फूड इन्फ्लुएन्सर हे त्याचं काम आहे, हे त्याचं जॉब आहे. तुम्हाला सांगणं, दिस इज लाईक जसं आधी आपण दूरदर्शनवर म्हणा किंवा जेव्हा नॉर्मल टी व्ही चलता था, केबल टी व्ही चलता था, तो वी वुड हॅव फूड प्रोग्राम्स. वी हॅड थिंग्स लाईक हायवे ऑन माय प्लेट और ट्रॅव्हल अँड लिव्हिंग. ह्याच्यात फूड प्रोग्राम्स तेव्हाही यायचे. नाव इट इज जस्ट मोर ॲक्सेसिबल. पीपल हॅव बीन एबल टू टर्न इट इन टू अ कॅरियर मोर इझिली. सो हा त्यांचा कॅरियर आहे, त्यांची एव्हरीडे लाईफ आहे म्हणून हे जरुरी नाही आहे. असं होऊ शकतं की त्यांनी हा एक एपिसोड केला आणि तो पूर्ण महिना डाएटवर आहे, तुम्हाला नाही माहीत ना. बट यू आर द वन हु इज ईटिंग एव्हरी डे. आज मुझे इस इन्फ्लुएंसर की थाली खानी है, कल उस इन्फ्लुएंसर की थाली खानी है. सो यू हैव टू बी अवेयर की दिस इज नॉट माय जॉब. आई विल रिझर्व दिस फॉर दॅट बर्थडे. बरोबर. I will reserve it for that get together. I will reserve it for so and so. And one fine day you can let go. असं नाही आहे की तुम्हाला नेहमीच असं इतकं कंट्रोल्ड आहे, पण ते तुम्हाला तेवढी समज पाहिजे. सो इट इज अगेन ओव्हर हिअर ऑल्सो. फूड इन्फ्लुएन्सर ही म्हणा तुम्ही, ती महाराजा थाली ती एका पर्सनची नाही आहे. ते कमीत कमी 2 दिवसाचे कॅलरीज तुम्ही एकाच थाळीमध्ये खाऊन राहिला. सो डोंट इंडायज इन इट. किंवा ॲटलिस्ट इफ यू आर ऑर्डरिंग महाराजा थाली, take 2-3 friends with you and then you eat that, share it as a plate, so then maybe it is balanced. So don't get carried away by big grand gestures. हे ह्युमन टेंडन्सी आहे, आपल्याला आवडतं. कोणीही आपल्याला एक बिग ग्रँड जेस्चर दिलं, वी लव इट. इट गिव्स अस इम्पॉर्टन्स, इट गिव्स अस व्हॅल्यू फॉर वॉट एवर वी आर इन्व्हेस्टिंग. जसं 100 रुपीज में इतना सारा मिल रहा है, दिस वॅल्यू, यू आर गोइंग टू फील गुड अबाउट इट. So don't get carried away by that. Be smart, be calculative. I will say be calculative, and nothing wrong in being calculative because तुम्ही इथे तुमची हेल्थ सेफगार्ड करताय, तुम्ही स्वतःला सेफगार्ड करताय. एकदा एक हेल्दी लाईफ जगून बघा. युअर बॉडी विल फील सो ग्रेट फ्रॉम इनसाइड. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट एडिक्शन इन टुडेज डेट दॅट एनी वन मस्ट हॅव. की जेव्हा एक तुमची बॉडी आतून क्लीन वाटते ना, तुमचे थॉट प्रोसेसेस म्हणा, तुम्ही लोकांबरोबर कसं बोलता, वागता, उठता, बसता, सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. सो जस्ट ट्राय अँड फील दॅट. एकदा ते एक्सपिरियन्स करून बघा. दिस इज समथिंग दॅट यू विल व्हेरी इझिली लेट गो. बरोबर. मस्त ॲडवाइस केली मॅडम, आणि आय होप लोक फॉलो करतील. कारण मी नेहमीच प्रत्येक पॉडकास्ट चॅनलला हेच सांगतो की कितीही पॉडकास्ट तुम्ही बघा, कितीही काही करा, इव्हन जसं म्हणतो ना आपण की स्वतः श्रीकृष्णांनी येऊन जरी भगवद्गीता सांगितली तरी पण अर्जुनाच्या हातात आहे की फॉलो करायचं की नाही करायचं. तर मग हा पॉडकास्ट बघितल्यानंतर आय होप लोक तुम्ही जे बोलल्यात ते सगळ्या गोष्टी फॉलो करतील आणि प्रॅक्टिकल डिसिजन घेतील आणि कॅल्क्युलेटिव्ह वागतील, भले त्यांना कोणी काही बोललं तरी. ॲब्सोल्युटली. तर त्यासाठी मॅडम तुम्हाला थँक्यू म्हणतो मी की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्म आलात, लोकांना गाईड केलं, आणि त्याबद्दल पुन्हा तुमचा धन्यवाद. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.